नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 21 मार्च इसवी सन 1657 महाराजांनी न्यायदान केले. गुंजण मावळाच्या देशमुखीबद्दल शिलीमकरांमध्ये कलह उत्पन्न झाला होता. शिलीमकरांची भाऊबंदकी फार जुनी होती. चंद्ररावाने मात्र भाऊबंदकीचा फायदा घेत शिलीमकरांना महाराजांच्या पक्षातून फोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र शंभू महादेवाची व आईसाहेबांची आण घेऊन महाराजांना सत्यता पटवून द्यावी लागली. इतके हे महत्त्वपूर्ण प्रकरण होते. त्यामुळेच सर्व अधिकारी पुण्यात जमले असताना महाराजांनी शिलीमकर वतनाचा तंटा लाल महालात बसून आई जिजाऊंच्या समवेत सर्वसंमतीने सोडविला. 21 मार्च इसवी सन 1667 किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील. किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली. समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्धी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर 25 इसवी सन 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 21 मार्च इसवी सन 1676 मध्यंतरीच्या काळात विजापूर दरबारात अंतर्गत बंडाळी माजली होती. बहलोल पठाणाने खवासखानास कैद करून वजिरी बळकावली व लवकरच त्यास बंकापूर किल्लेदाराकडून ठार मारविले. विजापूर दरबारात पठाणाचा परदेशी पक्ष व सर्जाखानाचा दक्षिणी पक्ष असे दोन तट पडून अंतर्गत बंडाळी सुरुवात झाली. या संधीचा फायदा घेऊन विजापूर जिंकून घेण्यासाठी मुघल सरदार बहादूर खान फौजेनिशी चालून आला. दिनांक 21 मार्च 1776 रोजी विजापूर नजीक लढाई होऊन बहादूर खानाचा विजापूर सैन्याने पराभव केला व तो सोलापुरास पळून गेला. त्याने तिथे पुन्हा फौजेची जमवाजमव करून विजापूर सैन्यावर चाल केली. 3 दिवस तुंबळ युद्ध झाले. त्यात बहादूर खानाकडील बरेच सैन्य मारले गेले. याच वेळी गोवळकोंड्याची फौज बहलोल खानाचे सहाय्यास आली. तेव्हा बहादूर खानास पराभव पत्करावा लागला. 21 मार्च इसवी सन 1680 काही ठिकाणी 19 मार्च अशी तारीख आहे. छत्रपती शिवरायांनी कुलाबा उर्फ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरू केली. 30 ते 35 किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा, अलिबागचा पाणकोट. छत्रपती शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यांपैकी एक किल्ले कुलाबा. प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी आग्रे यांना या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. यानंतर अवघ्या 14 दिवसात 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे महानिर्वाण झाले. 21 मार्च इसवी सन 1702 संताजी पुत्र राणोजी घोरपडे धारातीर्थ. मुघल पन्हाळ्याला थोडकी नव्हे तर तब्बल 9 वर्षे वेढा घालून बसले होते. पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एकाहून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते. पण यापैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाही. किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असे. गडावरच्या मराठ्यांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे. धनाजी जाधवांच्या आणि हिंदूराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते. पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे. या युद्धात राणोजी घोरपडेंवर जबाबदारी होती ती मुघल रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरीत आपल्या वडिलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात. 21 मार्च 1702 ला मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजींच्या पराक्रमाची याद ठेवून कापशी सुभा इनाम म्हणून दिला. 21 मार्च इसवी सन 1748 इसवी सन 1747 मध्ये अफगाणिस्तानाचा बादशहा नादिरशहाचा खून झाला. त्यामुळे त्याचा सेनापती अहमदशहा अब्दालीने सत्ता बळकावली.
सत्तेवर येताच त्याने हिंदुस्थानातील राजकीय गोंधळाचा फायदा घेऊन जानेवारी 1748 मध्ये हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. पंजाबचा मोगल सुभेदार शहानवाज खानाचा पराभव करून दिल्लीवर चाल केली. दिल्लीच्या बादशहाने त्याच्या विरुद्ध आपला मुलगा अहमद शहा वजीर कमरुद्दीन व मीरबक्षी सफदरजंग यांना पाठविले. 21 मार्च रोजी मनुपूर तेथे लढाई होऊन अब्दालीचा पराभव झाला, पण वजीर कमरुद्दीन मारला गेला. 21 मार्च इसवी सन 1827 सेनापती दौलतराव शिंदेचे निधन. पेशवाई गेल्यावर 9 वर्षे दौलतराव जिवंत होते. त्याच्यासारखा मुत्सद्दी व सेनापती नसल्याने महादजीचे बेत त्याच्या हातून सिद्धीस गेले नाही. दौलतराव 21 मार्च 1827 रोजी मरण पावला. त्यावेळी त्यांचे राज्य 1.5 कोटींचे होते. त्यांची बायको बायजाबाई. त्याला पुत्र नसल्याने दत्तक घेऊन बाईने बरेच दिवस राज्य चालविले. 21 मार्च इसवी सन 1858 सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस निशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे, अन्यायामुळे भारतात विदेशी शासन नकोच अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याचवेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले. सतत 11 दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले.